नमस्कार. ज्ञानप्रबोधिनी माजी विद्यार्थी मंडळ, त्यांचं कला आणि संस्कृती विशेष उद्दिष्ट गट आणि पुण्याचं पटवर्धन आर्टिस्ट कट्टा या दोघांच्या वतीनं मी आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतो. आज आपल्यामध्ये कलाकार श्री राजू सुतार हे आलेले आहेत आपल्याशी गप्पा मारायला. त्यांचंही मी अतिशय मनापासून स्वागत करतो आणि आपल्या कार्यक्रमाची सुरुवात म्हणून त्यांना विनंती करतो की आपण मागे दीपक प्रज्वलन करून आजच्या प्रदर्शनाचं उद्घाटन आणि या 4 दिवसाच्या महोत्सवाचं उद्घाटन झालं असं पण करूया. कला आणि संस्कृती गट गेली 3 वर्ष हा उपक्रम राबवत आहे. ही या चित्रप्रदर्शनाचं 3रं वर्ष आहे. परंतु कला आणि संस्कृती गटाच्या विविध ज्या ॲक्टिव्हिटीज चालू आहेत, जे उपक्रम चालू आहेत, हे गेले साधारण 5 वर्ष चालू आहे. विविध कला माध्यमांमधून समज वाढवणे, ॲप्रिसिएशन करता येणे, त्याच्याविषयीची अधिक समज जाणून घेणे हा त्याच्यामागचा मुख्य उद्देश आहे. आणि आपण असं म्हणतो की समाजामध्ये स्वास्थ्य, आनंद निर्मिती हा या कलेमागचा मुख्य हेतू असतो. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये ज्यांना ज्यांना जोडून घ्यायची इच्छा असेल त्यांनी ज्ञानप्रबोधिनी कला गटाशी संपर्क साधावा. चित्रप्रदर्शन हे आपण आर्टिस्ट कट्टाबरोबर गेले 3 वर्ष करतो आहोत आणि त्याच्यामध्ये विविध कलाकार हे गेल्या वर्षी आपल्याशी येऊन गप्पा मारून गेलेले आहेत. या वर्षीच्या उद्घाटनासाठी आपण मुद्दामून राजू सुतार सरांना बोलवलेलं आहे. त्यांचा अल्प परिचय करून द्यावा असं मी अस्मिताताईंना विनंती करतो. नमस्कार. कॅनव्हासची बोलणारे कलाकार अशा पद्धतीने जे चित्रकार प्रसिद्ध आहेत ते म्हणजे श्री राजू सुतार सर. आज आपल्याला त्यांच्यासारखी व्यक्ती इथे प्रमुख पाहुणी म्हणून लाभली आहे. मार्गदर्शनही ते आपल्याला करणार आहेत. आपण त्यांच्याशी सगळेजण गप्पा मारणार आहोत.
अल्पपरिचय फॉर्मल करायचा तर 1987 साली अभिनव कला महाविद्यालय पुणे इथून त्यांनी GD आर्ट केलं आणि हे झालं फॉर्मल शिक्षण. पण त्यांचं कला शिक्षण हे सदैव चालू होतं, म्हणजे लहानपणापासूनच चालू होतं. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची प्रिंटिंग्स, डेकोरेशन्स, हे जे सगळे कलेचे प्रकार आहेत हे त्यांनी एक्सप्रेस केलेत आणि ज्याला एक्सप्रेशनिस्ट स्टाईल ऑफ पेंटिंग म्हणजे ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग ज्याला म्हणतात, ही त्यांची सगळ्यात विशेष बाब आहे त्यांच्या सगळ्या कलाकृतींमधली. तर आपण आता त्यांच्याशीच गप्पा मारूयात. आणि चित्रकला ही अभिव्यक्ती आणि आनंद निर्मितीचा एक माध्यम म्हणून कशी जोपासली जाऊ शकते आणि त्यातले त्यांचे वेगवेगळे अनुभव आपण ऐकून घेऊयात. सगळ्यांना माहीत असेल जपूरचं आहे जे म्युझियम तयार झालेलं आहे NDA रोडवरती, त्याचं कम्प्लीट क्युरेशन राजू सुतार सरांनी केलेलं आहे. सो आपण क्युरेशन या क्षेत्रामधले पण अनुभव त्यांचे ऐकूया आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊया इंटरव्ह्यूच्या दरम्यान. त्याआधी थोडंसं प्रदर्शनाविषयी सांगतो. पहिल्या वर्षापासून जेव्हा जेव्हा आम्ही चित्र मागण्यास सुरुवात केली आणि अपील केलं तेव्हा अतिशय उत्साहाने, अतिशय हौसेने काढलेली चित्र ही आम्हाला मिळालेली आहेत. पहिल्या 2 वर्षी त्याच्यामध्ये आम्ही क्युरेशन करून जी गुणवत्तेच्या दृष्टीने चांगली चित्र आहेत अशी मांडण्याचा प्रयत्न केला होता आणि भरघोस प्रतिसादाच्या वेळेला ती एक अडचण असते की ती कुठली सिलेक्ट करावी, कारण शेवटी कुठली कला ही एक्सप्रेशन आहे, अभिव्यक्ती आहे त्या प्रत्येक चित्रकाराची किंवा कलाकाराची. त्यामुळे आज आपण जी चित्र पाहतो ती जवळजवळ आपल्याकडे 125 वगैरे चित्र असतील. 50 ते 60 लोकांनी आपल्याकडे पाठवलेली आहेत. ही आपण अतिशय उत्तम दर्जाची चित्र आपण इथे लावलेली आहेत. त्याचबरोबर आपण आतल्या बाजूला जी चित्र पाहतो आहोत ती शालेय विद्यार्थ्यांनी पाठवलेली चित्र आहेत, जी वंचित गटातले विद्यार्थी आहेत. म्हणजे आपण शहरांमध्ये राहतो, आपल्याला माहीत नसतं की काही काही गोष्टी आपल्याला किती सहजपणे मिळतात. कुठलंही साहित्य असेल तर ते अतिशय सहजपणे मिळतं. परंतु आपल्या थोडंसं लांब गेलं पुणे शहरापासून 20-25 किलोमीटर जरी लांब गेलं तरी साध्या साध्या गोष्टी या मिळायला अडचणी असते. तर अशा ज्या अनप्रिव्हिलेज लोक आहेत की ज्यांना कदाचित त्यांच्यामध्ये टॅलेंट असेल, त्यांनाही काहीतरी एक्सप्रेस करायचं असेल, परंतु ही कधी संधी त्यांना मिळत नाही. अशा प्रकारची संधी ही अनेक शाळांनी उपलब्ध करून दिली पाहिजे खरं म्हणजे. पण ज्ञानप्रबोधिनीने त्याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे. ज्ञानप्रबोधिनी कलागट ज्याप्रमाणे काम करतो आहे तसं ज्ञानप्रबोधिनीचं शिक्षण संसाधन केंद्र जे आहे त्या आपल्या पल्लवी ते बराडकर आपल्यासमोर बसले त्या मॅनेज करत असतात. आणि पुण्याजवळ आता पुणे, रायगड, वेल्हा किंवा नाशिक, सांगली अशा ठिकाणी अनेक ठिकाणी जे आनंदी शिक्षण म्हणून जे उपक्रम चालतो त्याच्यामध्ये विविध विद्यार्थ्यांना अतिशय गुणवत्तापूर्वक शिक्षण मिळावं, त्यांना डिजिटली विविध प्रकारचे एक्सपोजर्स मिळावे अशा पद्धतीचं अतिशय महत्त्वाचं काम हे त्या करत असतात आणि तो विभाग करत असतो. या दोन्ही विभागांशी आपल्याला पुढे काही काळाने संपर्क ठेवायचा असेल तर इथे आपल्याकडे माहिती उपलब्ध आहे दोन्ही विभागांची. त्याच्यामध्ये आपण नाव नोंदवू शकता, त्याच्यामध्ये सहभाग घेऊ शकता. अशा प्रकारची चित्र काढणे ही एक्सप्रेशनचं माध्यम असं नेहमी म्हणतो आपण. त्याच्यामध्ये त्या चित्रकाराला त्याला काय म्हणायचं आहे हे म्हणण्याची मुभा असते. त्याचप्रमाणे जेव्हा एक चित्र आपण पाहत असतो तर त्यात कसं पाहायचं, त्याचा आस्वाद कसा घ्यायचा, आस्वाद घेण्याची काही वेगळं शिक्षण आपल्या इथे उपलब्ध नाही आणि ते कुठेही असेल असं मला वाटत नाही. परंतु आपला असा प्रयत्न असतो की विविध प्रकारे कलेचा आस्वादसुद्धा कसा घ्यायचा, ते ॲप्रिशिएट कसं करायचं, या पद्धतीचे हे कलागटाचं हे काम आपण ह्याच्या पुढे करत राहणार आहोत. गेली 5 वर्ष आपण ते करतोच आहोत. कलेच्या आस्वादामुळे म्हणजे बहुतेक वेळेला असं आपण गेले अनेक महिने आपल्यासमोर जे काय समाजात विविध घटना घडत असतात त्यामुळे मी नेहमी असं म्हणतो की स्पोर्ट्समन स्पिरिट हे खरं म्हणजे खेळाडूंकडे शिकायला पाहिजे. ते आपल्याला खूप प्रश्न पडतो की खेळाडूंकडनं आपल्याला खरं स्पोर्ट्समन स्पिरिट शिकायला मिळतं का. त्याचप्रमाणे कलाकारांकडून काय शिकायला मिळतं, अशा ज्या विविध गोष्टी असतात त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुणग्राहकता आणि ॲप्रिसिएशन हा जो मुद्दा आहे हा कलाकारांकडून खरंच शिकायचा असतो आपल्याला. त्याच्याविषयी विविध कलाकारांनी आपापली मतं मांडलेली आहेत. आपल्यासमोर असे कलाकार येत राहतील. त्यामुळे आज आपण आता राजू सुतार सरांचं त्याच्याविषयी काय मत आहे ते आपण ऐकण्यास उत्सुक असाल. मलाही त्यांच्याशी गप्पा मारायला आवडतील. मुलाखत होताना काही प्रश्न विचारले जातीलच,
पण जसजशी मुलाखत प्रोग्रेस होईल आपल्यालाही काही नंतर प्रश्न विचारायचे असतील तर आपण विचारू शकता, ही आपण सोय ठेवलेली आहे. धन्यवाद. आपण आता या मुलाखतीचा आनंद घेऊया आणि सोनल सरांची मतं ऐकून घेऊया. चित्रकला हे खूप मोठं माध्यम आहे आणि ते व्हिज्युअल आर्ट आहे. तर ही जी कला आहे ही शिकवता येते का उपजत असावी लागते, याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. नाही, पण हे उदाहरण मी नेहमीच देतो की आपल्याला ग्रामर शिकवता येऊ शकतं, कविता कशी शिकवणार? बरोबर आहे. द पोएट्री कम्स फ्रॉम लाईफ. तुम्ही जे जगताय, तुम्ही ज्या गोष्टींनी एनरिच होताय ते तुमच्या एक्सप्रेशनमध्ये येणार आहे. त्यामुळे शिकवण्यातला जो भाग आहे तो टेक्निक्स आहे. बरोबर. फार फार तर आपण टेक्निक शिकू शकतो, त्याच्या बियॉन्ड आपण काही शिकू शकत नाही. पण आपण एक एन्व्हायरमेंट नक्की क्रिएट करू शकतो. एक असं एन्व्हायरमेंट की ज्याच्यामध्ये पॉसिबिलिटी आहेत आणि मग ते प्रत्येक इंडिव्हिज्युअलवरती अवलंबून आहे की त्यांनी ते कसं घ्यायचं आहे. पण आपण फक्त तेवढंच क्रिएट करू शकतो, त्याच्या बियॉन्ड आपण नाही काही करू शकतो. बरोबर. कलेसाठी पोषक एन्व्हायरमेंट हे शहरी भागामध्ये नक्की थोड्याफार प्रमाणामध्ये आहे. कुठल्या शहरात आहोत आपण त्यावर ते जास्त, शहरात ते एन्व्हायरमेंट जे प्रदर्शन आहे फॉर एक्झाम्पल, पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठीचा जो चित्रकाराचा प्रवास आहे तो सोपा आहे, अवघड आहे, कशा स्वरूपाचा आहे? म्हणजे आज चित्रकार घडतो हा मुख्यत्वे कला महाविद्यालयात घडतो आणि तिथून गॅलरीपर्यंतचा प्रवास हा कशा स्वरूपाचा आहे? हा प्रश्न आता प्रोफेशनलिझम बद्दल आपण बोलतोय. बरोबर. आपण आर्ट बद्दल बोलत नाही. बरोबर. हे दोन वेगळे भाग आहेत. आर्ट आणि प्रोफेशन ऑफ आर्ट ह्या दोन पॅरलल गोष्टी आहेत, त्या कधी एकमेकांना भेटत नाहीत. आणि कुठल्याही मार्केट सारखं आर्टचं एक मार्केट आहे. त्याच्यामध्ये जसे मार्केटचे रूल्स आहेत कुठल्याही मार्केटचे तसे इथे लागू पडतात. त्यामुळे ही जर्नी जी आहे ह्याचे दोन डिस्टिंक्ट भाग आहेत. त्याच्यामधला आर्ट जो भाग आहे हा तुमचा, आपण याला मार्केट म्हणालो तर तुमच्या प्रोडक्टचा विषय आहे. तो पहिला भाग येतो, तो महत्त्वाचा म्हणजे तुम्ही तुमचं काम कसं करताय, ते युनिक आहे का, आणि मग त्याच्यानंतर पुढे तुम्ही मार्केटमध्ये जाऊ शकता. सो सगळ्यात पहिली स्टेप आहे तुम्ही तुमच्या कामावरती किती फोकस करताय, तुमच्या कामात नक्की किती त्याच्यात इन्व्हेस्ट करताय, टाईम आणि एनर्जी, त्याच्यावरती ते अवलंबून आहे. पुढचा जो तुम्ही प्रश्न विचारला की तिथपर्यंतचा जो जर्नी आहे, अजून तरी आपल्या देशामध्ये प्रोफेशनली आर्ट ही खूप चांगल्या पद्धतीने पोचलेली नाही आहे जशी वेस्टमध्ये आहे. कारण तिथे एक साधारण 300-350 वर्षाची हिस्ट्री आहे, ऑक्शन हाऊसेस, गॅलरीज वगैरे वगैरे. आपण आता गेली एक 100-150 वर्ष झाली, 100च वर्ष झाली त्यांचं मॉडेल अडॉप्ट केलं आहे, आर्ट गॅलरी आणि हे सगळं मार्केटचं. तर त्याच्यामुळे आपण खूप स्कॅटर्ड आहोत, आपल्याला अजून नक्की माहिती नाही आहे की आर्ट मार्केट कसं चालतं. आणि याच्यामध्ये मग असं होतं की जे तिथे आहेत, जो हजीर तो वजीर आपण जे म्हणतो तशा पद्धतीने पण ते चालू आहे. पण काही आर्टिस्ट इतके स्ट्रॉंग आहेत की हे सगळं डिफाय करून ते पुढे जातात. म्हणजे पुन्हा आपण परत येतोय तर प्रोडक्ट वरती येतोय, तर तिथे तुम्ही किती ताकद लावताय, दॅट विल टेक यू. म्हणजे मी उदाहरण देतो, मी जस्ट कॉलेजमध्ये होतो आणि जस्ट पासआउट झालो होतो. कोलते सरांची माझी भेट झाली होती. एकदा ते पुण्यात आले होते आणि मी खूप म्हणजे भरपूर काम केलं ढीगभर, आणि त्यांना मी ते दाखवलं होतं. तर त्यांनी ते सगळं बघितलं शांतपणे. त्यांनी म्हटलं की सन, यू आर ट्राईंग टू मच, टू हार्ड. सो त्यांचं असं म्हणणं होतं की कलाकाराने कसं असलं पाहिजे, तर म्हणे कस्तुरी मृगासारखं असलं पाहिजे. त्याला माहिती असतं का त्याच्याकडे कस्तुरी आहे, बरोबर आहे, पण जग शोधत येतं की नाही तुम्हाला, बरोबर आहे. तर त्या पद्धतीने तुम्ही काम केलं पाहिजे. सो तो जो लेसन आहे तो मला खूपच म्हणजे इतकं मनात बसलं की त्या दिवसापासून मी हे मार्केट वगैरे मी स्टडी केला सगळा मार्केटचा. म्हणजे आर्ट मार्केट समजण्यासाठी मी कॅपिटल मार्केटचा अभ्यास केला. पण हे सगळं एका बाजूची गोष्ट आहे, पण काम करताना ते अजिबात डोक्यात आलं नाही पाहिजे. हा त्या शिकवणीमुळे फायदा झाला. जे आपण ट्रेन होतो ते अशा गोष्टीत बनतो, त्या आर्ट स्कूलमधनं नाही होत. मी जे एन्व्हायरमेंट म्हणत होतो
तर माझ्या अराउंड कोलते सरांसारखे होते, विजय शिंदेसारखे लोक होते, हो ते एन्व्हायरमेंट होतं. बरोबर आहे. म्हणून मी आर्टिस्ट झालो. आणि ते एन्व्हायरमेंट तुम्हाला कुठेही मिळू शकतं. बरोबर त्याला शहर गाव हा बॅरियर नाही आहे असं मला वाटतं. बरोबर आहे. हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे की एन्व्हिरॉन्मेंट हे आपल्या मनात तयार होतं. सो आपण कुठेही असलो तरी सुद्धा तर ते आपल्या कामात रिफ्लेक्ट होणारी गोष्ट आहे. आता अनेकदा आर्टिस्ट लोक या एका दुष्ट चक्रामध्ये अडकताना सापडतात की ते त्यांच्या पद्धतीने काहीतरी करत असतात, पण त्याला सोकॉल्ड ॲप्रिसिएशन मिळत नसतं किंवा प्रदर्शनापर्यंत म्हणजे मोठी एक्झिबिशन्स जी होतात आर्ट सोसायटीची वगैरे, तिथे क्युरेशन प्रोसेस असते. सो आर्टिस्टला जो बडिंग आर्टिस्ट आहे त्याला नेहमीच प्रश्न पडत असतो की लोकल गॅलरीजमध्ये तर मी करतोय काम किंवा होतंय माझं प्रदर्शित, पण या प्रकारच्या ज्या मोठ्या आर्ट शोज असतात तिथपर्यंत पोचायचं असेल तर क्युरेटर्स नेमकं काय बघतात माझ्या चित्रामध्ये. आणि त्याला 2 अँगल्स आहेत. म्हणजे तिथपर्यंत पोहोचल्याशिवाय त्या चित्रकाराला कमर्शियल सक्सेस मिळणार नाही हा एक अँगल झाला आणि त्यासाठीच मग काम होतंय. त्यामुळे एक्सप्लोरेशन हा भाग थोडासा मागे पडणार आहे. सो ह्यात कात्रीमध्ये जेव्हा चित्रकार सापडतो तेव्हा तशा चित्रकाराला त्यातनं बाहेर पडण्यासाठी काय सांगू शकाल? नाही, हा असा सेट कुठलाही फॉर्म्युला नाही आहे. म्हणजे आर्ट सोसायटीमध्ये गेलं वगैरे असे कुठलेही सेट फॉर्म्युला. म्हणजे माझंच उदाहरण मी देतो. माझं चित्र जहांगीरने रिजेक्ट केलं होतं की नॉट अप टू द मार्क म्हणून. काय फरक पडलाय जहांगीर आर्ट गॅलरी. हे सगळे मला असं वाटतं की आर्टिस्टनी काय करायला पाहिजे तर एक्सप्लोर करायला पाहिजे. आपण एक्सप्लोरेशनमध्ये कमी पडतो. आपल्या अराउंड जेवढं तेवढीच आपण दुनिया समजतो. जगात खूप वेगवेगळ्या पद्धतीचं काम चाललंय. जगात खूप वेगळे प्रयत्न चालू आहेत आणि खूप वेगवेगळे विचार येत आहेत. वेगवेगळ्या विचारांनी लोक त्यांची गोष्ट मांडायचा प्रयत्न करतात. हे एक्सप्लोरेशन आर्टिस्टचं कमी पडतंय. आणि जेव्हा तुम्ही हे एक्सप्लोर कराल सगळं जग, त्यावेळेला तुमचा निश तुम्हाला सापडेल. बरोबर. तुम्ही चुकीच्या ठिकाणी तुमची जागा शोधताय. तुमची जागा शोधायला पाहिजे. जोपर्यंत तुमची जागा तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत ते एक्सप्लोरेशन चालू ठेवायला पाहिजे. ते लगेच मिळेल का माहिती नाही, 10 वर्षांनी 20 वर्षांनी, पण तुम्हाला तो तुमचा मार्ग शोधायला एक्सप्लोर करत राहावं लागणार आहे. आणि तरच तुम्हाला तो मार्ग मिळेल. आणि तो तुमच्यासाठीच असतो आणि असतोच. बरोबर आहे. फक्त आपण ते शोधणं ते काम आपलं आहे. बरोबर आहे. म्हणजे चित्रकलेमध्ये प्रयोग व्हायला पाहिजेत. जसे शास्त्रामध्ये प्रयोग होतात आणि त्यातनं नवीन शोध लागतात, तसंच चित्रकलेमध्ये एक्सप्लोर करायचं म्हणजे सरांचं म्हणणं म्हणजे करेक्ट मी इफ आय एम रॉंग की नवीन नवीन प्रयोग घडले पाहिजेत आणि त्यातनं नवीन नवीन कलाकृती झाल्या पाहिजेत. तर चित्रकाराचं वेगळं स्थान त्या क्षेत्रामध्ये निर्माण होऊ शकेल. अदरवाईज तुमच्या गुरुने जे शिकवलं तेच तुम्ही करताय, मग त्यात वेगळं पण काही राहत नाही. त्यात नवीन नवीन प्रयोग करणं जेव्हा आपण म्हणतो, जसे सायन्समध्ये होतात, तर मला जर माहितीच नसेल व्हीलचं इन्व्हेन्शन तर मी परत करत बसेन ते. बरोबर आहे. तर मी एक्सप्लोरेशनचा भाग जो म्हणतोय की जगात काय घडतंय हे जर तुम्ही पाहिलं तर ते तुम्ही नाही करणार. बरोबर. ते तुमच्यासाठी कोणीतरी करून ठेवलंय. बरोबर. म्हणजे ग्रॅव्हिटीचा शोध लावून ठेवलेला आहे. आता मी परत तो नाही लावायचा आहे. तसं रिअलिझमचं एक काम झालंय. तुम्ही एक काय म्हणतो आपण त्याला, एक क्युरिओसिटी म्हणून मी तो करून बघू शकतो. बरोबर. पण म्हणजे आता त्याच्या पुढे काय करता येणार आहे का? बरोबर आहे. असा आपला शोध पाहिजे. प्रयोग करणे हे प्रयोग झालेले जे आहेत त्याच्या बियॉन्ड जाणे. बरोबर. असं पण आहे. माझे प्रयोग केले आणि ते सगळे झालेलेच असतील तर मग पुन्हा तो प्रश्न पडेल की तुम्ही नक्की करताय काय. त्यामुळे एक्सप्लोरेशन मध्ये मला असं म्हणणं की जगात काय काय घडतंय. आणि आता लकीली आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होतो त्यावेळेला इंटरनेट नव्हतं. हो. 1-2-3 लायब्ररीज होत्या त्याच्यामध्ये जाऊन आम्ही बघायचो किंवा मुंबईला जाऊन एक्झिबिशन्स बघणे वगैरे वगैरे. किंवा जो कोणी आर्टिस्ट भेटेल त्याचं आम्ही इतकं डोकं खायचो प्रश्न विचारून, कारण ते फिरलेले असायचे जगभर. मग त्यांना आम्ही 1000 प्रश्न विचारायचो. तर ते एक्सप्लोरेशन महत्वाचं की जगात काय चाललंय हे तुम्हाला माहिती असणं फार गरजेचं आहे. बरोबर. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या स्टुडिओत जेव्हा जाल आणि तेव्हा तुम्ही जेव्हा एक्सपेरिमेंट्स कराल त्यावेळेला त्याचं भान तुमच्याकडे राहील की हे घडलंय, आता आपण काय करू शकतो, आता आपण काय कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. हा त्यातला मुद्दा आहे. बरोबर आहे. खूप महत्वाचे मुद्दे कळले. सर, अजून एक प्रश्न ओघानेच येतो, तो म्हणजे एक्सप्रेस करताना
जी काही टेक्निक्स लागतात, सो आज वेगवेगळ्या प्रकारचे टेक्निक्स YouTube बघून सुद्धा शिकायला मिळतात. सो आज आपल्याकडची जी आर्ट स्कूल्स आहेत, त्याच्यामध्ये जे शिक्षण दिलं जातंय ते जास्त टेक्निक ओरिएंटेड आहे का एक्सप्रेशन ओरिएंटेड आहे? नाही, आता पुन्हा एकदा कॉन्ट्रोवर्सी याच जागी मी एक वाक्य बोललो होतो. बोलते सरी होतं पोडियमवरती, आणि मी त्यावेळेला म्हटलं होतं की आर्ट स्कूल्स बंद झाल्याशिवाय आर्टला फ्युचर नाही आहे, असं मला वाटलं होतं. आणि ते अजूनही मी बोलतो. त्याचं कारण असं आहे, साधं कारण आहे की आर्ट स्कूल्स नव्हती तेव्हा आर्ट नव्हती का? बरोबर आहे. आणि त्यावेळेची आर्ट अजूनही इन्स्पायर करते आपल्याला. हो. म्हणजे काहीतरी चुकतंय आर्ट स्कूल्सचं. आणि मग तिथे धड टेक्निक शिकवलं जात नाही, एक्सप्रेशन बद्दल तर बोलतच नाहीत बरोबर आहे. कंप्लीट 5 वर्षामध्ये. मग त्या आर्टिस्टने 5 वर्ष तिथे जी प्रोडक्टिव्ह एक एज असतं आपलं, एक खूप महत्वाचा काळ असतो युथ, त्या काळामध्ये तुम्ही 5 वर्ष काहीच करत नाही तसं बघायला गेलं तर. आणि त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा प्रोफेशनमध्ये येता त्यावेळेला अजिबातच काही कळत नाही. बरोबर आहे. कारण जे काही गॅलरीजमध्ये चाललेलं असतं, जे काही जगात चाललेलं असतं, आणि ते तुम्हाला काही कळत नाही. हो. हे सगळे प्रॉब्लेम्स जे झालेत ह्या एका सर्टन वेनी शिकवण्यामुळे झालेलं आहे. बरोबर. म्हटलं की आर्ट शिकवता येणं शक्यच नाही. बरोबर. तुम्ही आर्ट स्कूलचं काम हे आहे की एक एन्व्हायरमेंट तुम्हाला देणं. म्हणजे मग अशा पण बोलताना शंकर पळशीकरांचा उल्लेख निघाला, हो. तर ते खूप ग्रेट आर्टिस्ट होते, पण त्यांनी स्वतः चॉईस केलं की आय एम गोइंग टू बी अ टीचर, नॉट अन आर्टिस्ट. तर त्यांनी जे स्कूल ऑफ आर्टमध्ये जे कृष्णमूर्तींसारखे लोक बोलवले, त्यांची लेक्चर्स ठेवली, किंवा रविशंकरांसारखे होते, त्यांचे कॉन्सर्ट्स ठेवले. हे सगळं आर्ट स्कूलमध्ये करतायत का आता लोक? हे नाही करत आहेत. म्हणजे हे सगळं काय आहे? हे सगळं फक्त एन्व्हायरमेंट क्रिएट करणं आहे. बरोबर आहे. आणि त्याच्यातनं निघाले ते मग कोलते सर निघाले, गायतोंडेसारखे आर्टिस्ट निघाले. ते निघणारच, कारण तुम्ही ते एन्व्हायरमेंट दिलं तरच ते निघणार आहेत. बरोबर आहे. हे आता फॉर एक्झाम्पल त्यांनी केलं, पण आता ही रिस्पॉन्सिबिलिटी इंडिव्हिज्युअलची झाली आहे. आता आपण ते स्वतःला कसं एनरिच करता येईल हे आपणच बघायला लागणार आहे, कारण आता कोणी काही करणार नाही आपल्यासाठी. खरं. म्हणजे शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पंडित भीमसेन जोशी वयाच्या 7व्या वर्षी घर सोडून हे संगीत शिक्षणासाठी गुरुच्या घरी राहायला गेले होते. तसं चित्रकलेच्या क्षेत्रामध्ये, म्हणजे ज्याला तालीम देणं म्हणतात, तो प्रकार चित्रकलेच्या क्षेत्रात आहे का पहिले, किंवा पूर्वी कधी होता का? की ज्यातनं तुम्ही म्हणलात तसं एन्व्हायरमेंट घडण्याची शक्यता होती, मग कालांतराने जेव्हा वेगळी प्रोफेशन्स ही जास्त ल्युक्रेटिव्ह झाली त्यामुळे हे क्षेत्र कुठेतरी मागे पडलं, असं झालंय का चित्रकलेच्या बाबतीत? याच्यामध्ये पूर्वी होते ते स्टुडिओज होते, म्हणजे एक आर्टिस्ट आणि त्याच्याकडे अप्रेंटिस असायचे, मोठे मोठे जे प्रोजेक्ट्स करायचे. पण त्याच्यापेक्षाही जास्त महत्वाचं आहे, म्हणजे मी जसं शिकलो, मी आर्ट स्कूलमध्ये होतो त्यावेळेला मला खूप मोठा वॉइड होता, आणि मी खूप आर्टिस्टना भेटायचो, आणि त्यांच्याशी बोलून, त्यांच्याशी भेटून जे समजतं ती जास्त समजतं. त्यामुळे अशी डायरेक्ट गुरु शिष्य वगैरे अशी कधी आपल्याकडे परंपरा नव्हती, कारण आर्टमधलं टेक्निक जे आहे ते खूप वर्षानुवर्ष करावं लागेल. जसं क्लासिकल डान्समध्ये 10-10, 15-15 वर्ष ते परफेक्शनकडे जाण्यासाठी वेळ घालवतात. तसा व्हिज्युअल आर्टमध्ये एवढं टेक्निक शिकण्यासारखं काही नाही आहे फारसं. आणि प्लस टेक्नॉलॉजी जशी जशी येत राहते तसं तसं मीडियम्स बदलत राहतात. बरोबर. आणि दर थोड्या दिवसांनी तुमची टेक्नॉलॉजी बदलल्यानंतर तुम्हाला कम्प्लीट अप्रोच बदलावा लागतो. त्यामुळे असा चान्सच नाही की तुम्ही 10 आणि 15 आणि 20 वर्ष फक्त ऑइल कलरच प्रॅक्टिस करताय. म्हणजे एवढं गरज नाही. म्हणजे त्याला मग त्यांनी चेक करायला पाहिजे की त्याला त्याचं फील्ड आहे की नाही आहे. हे सगळं टेक्निक्स जे आहेत ती एक अगदीच फार फार तर 1 वर्षामध्ये शिकता येतात. बरोबर आहे. त्याच्या बियॉन्ड ती टेक्निक शिकण्यासारखं काही नाही. शिकण्यासारखं काय आहे तर अनुभव, जो आर्टिस्टचा दुसऱ्या आर्टिस्टचा असतो तो अनुभव, आणि आपण स्वतः किती अनुभव घेतोय, किती वेगळे वेगळे अनुभव घेतोय, आपण किती एक्झिबिशन्सना जातोय, किंवा आपण क्रॉस डिसिप्लिन आर्ट किती बघतोय, थिएटर बघतोय का, आपण सिनेमा बघतोय का, आपण डान्स बघतोय का, आपण चांगली पोएट्री वाचतोय का, पुस्तकं वाचतोय, हे सगळं मिळून आर्ट तयार होते. आर्ट म्हणजे फक्त कॅनव्हासवरती पेंट करणे नाही. बरोबर आहे. दॅट इज जस्ट मार्किंग. आपण ती आपला एक अनुभव मार्क करतो त्या मोमेंटचा, तेवढंच आहे त्या कॅनव्हासवरती. बरोबर आहे. या ठिकाणी आपण थोडीशी इंटरॅक्शन पार्टिसिपंट्स कडनंही घेऊया का? प्लीज. म्हणजे असं मी एकटीच प्रश्न विचारते सर उत्तर द्या, त्यापेक्षा तुम्हालाही कोणाला काही प्रश्न सरांना विचारायचे असतील तर प्लीज हात वर करा, म्हणजे हे सेशन इंटरॅक्टिव्ह करूया. शुअर.
मला हे विचारायचंय, माझा आवाज ऍक्च्युली मोठा आहे. नाही असू द्या. तर मला हे विचारायचं की यू सेड की स्कूल्स किंवा कॉलेजेस मध्ये असं काही शिकवलं जात नाही, सो देर शुड नॉट बी अन इन्स्टिट्यूट. पण कधी कधी असं होतं की यू आर अ चाइल्ड, यू हॅव सीन आर्ट अँड यू वॉन्ट टू डू समथिंग लाईक दॅट, बट यू हॅव नो आयडिया की तुम्ही काय एक्झॅक्टली करायला पाहिजे. सो दॅट चाइल्ड इज लॉस्ट because he or she just feels that I want to do this, but I don't know how. So then he or she starts exploring. So won't an institute or an academy or something like that help that child? Because you go there and then you get that environment, you get introduced to so many new things related to that what had fascinated that child. Maybe what you say, I also get that. कारण बाकी पण आपली शिक्षण पद्धती जी आहे त्याच्यामध्ये खूप इम्प्रूव्हमेंटची आवश्यकता आहे. तशीच कदाचित आर्ट स्कूलमध्ये पण असायला पाहिजे. दॅट आय अग्री. बट देर डोंट यू फील that it is necessary? Yeah. So for first place, you think that the child is lost. No, I was lost. No, it is that you feel. When you are tempted to do something, the thing is over there. त्याच्या पुढे त्याचं लाईफ नाही आहे. तुम्ही ते केलं आणि संपलं. हे प्रायमल इन्स्टिंक्ट्स आहेत. आपल्याला एखादी गोष्ट म्हणजे डान्स, गाणं, पेंटिंग ही आपली प्रायमल इन्स्टिंक्ट्स आहेत. म्हणजे आपल्याला बोलताही येत नव्हतं तेव्हापासून आपण ते करतोय ॲज अ ह्युमन. म्हणजे लँग्वेज इज अ व्हेरी रिसंट फिनॉमिना इन ह्युमन लाईफ. तर ही सगळी प्रायमल इन्स्टिंक्ट्स आहेत आणि ती प्रायमल इन्स्टिंक्ट्सच्या लेवललाच सगळ्यांची असतात सुरुवातीला. आता पुन्हा गफलत कुठे होते, आपण प्रोफेशनमध्ये घुसळलो तर. सो वेन इट कम्स टू प्रोफेशन, इट इज ॲट अ कम्प्लिटली डिफरंट बॉल गेम. सो तो जेव्हा प्रश्न येतो त्यावेळेला बाकी बऱ्याच गोष्टी येतात. आणि मग प्रोफेशनल हेल्प तुम्हाला कुठेही मिळू शकते. ती आर्ट स्कूल देत आहे का आत्ता? तर डेफिनेटली नाही देत. कुठलंच आर्ट स्कूल देत नाही. बट इथे आता मी ह्या प्रश्नानंतर थांबते, नाही तर मग बिटवीन यू अँड मी ओनली, कारण देयर इज लॉट्स टू टॉक. पण मग तिथे मी म्हणेन जसं यू सेड की इफ यू वॉन्ट टू पेंट or you are expressing through your paintings, you need to read, you need to see theater, you need to see films, because they are also art which are expressed with a different medium. Yeah. Right? Yeah. So ते सगळं तुम्हाला वाचा. आता you are coming and you said this, that's it. इथे जे छोटे बसले त्यांना काहीतरी वेग येत, पण ते खरंच कसं करायचं, त्याची डिसिप्लिन स्वतःला कशी घालून घ्यायची. नाहीतरी शाळा कॉलेज काय करतात, ते थोडी एवढा डेप्थ मध्ये कुठलाही सब्जेक्ट शिकवतो, पण ते आपल्याला सवय लावतं. परीक्षा द्यायची, अभ्यास कर, आणि मग तू करतोस ते. म्हणजे वर्षभर आपण ते करतो, बरोबर की नाही. नकळत आपल्याला ती सवय, म्हणजे यू गेट इन टू द हॅबिट ऑफ स्टडिंग, यू गेट इन टू द हॅबिट ऑफ स्टडिंग फॉर दॅट वन पर्टिक्युलर फोकसिंग. ही आपल्याला सवय लावते ऍक्च्युअली इन्स्टिट्यूट. हो, पण ते एक्सप्लोरेशन पण बंद करताना. इट्स नॉट नेसेसरी यू लाईक पेंटिंग टुडे, उद्या काहीतरी वेगळं आवडेल, आवडू शकेल ना. एक्झॅक्टली. पण तुम्ही ट्रेनिंग घेतलं आर्ट स्कूलला की ते माझ्या डोक्यावरती ब्रँड येतो. आणि मी पण मग हे करायला पाहिजे, वाचन करायला पाहिजे, थिएटर बघितलं पाहिजे, काय दृष्टिकोनाने, हे पण कोण सांगणार आहे आपल्याला? नाही, आपला इट हॅज टू बी युअर ओन पर्स्पेक्टिव्ह ऑलवेज. नॉट एव्हरीबडी इज सो प्रगल्भ, राईट? नाही, एव्हरीबडी इज. वी आर लॉस्ट इन द वे. एव्हरीबडी इज इनिशिएट. हू इज गोइंग टू पुट यू बॅक ऑन ट्रॅक? यू युअरसेल्फ. नोबडी विल हेल्प यू. इथं तुम्हाला कोणाचीच मदत नाही मिळणार. सो यू मीन टू से देयर शुड बी नो इन्स्टिट्यूट? Not no institute. That's what I'm telling you. When I say art school should be shut, I am saying, was there art before art school? Of course. And was it not very strong? Yes, of course. मग काय होतं तेव्हा? Study that. ते काय होतं which was worked. आता काय नाही काम करत आहे. मला म्हणायचं की तो असं साधं एक विष्णू धर्मोत्तर पुराण नावाचा ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये एका राजाला पेंटिंग शिकायचं असतं. मग तो साधू त्याला सांगतो की तुला पेंटिंग शिकायचं असेल तर तुला मग आधी डान्स शिकायला लागेल, मग हे शिकायला लागेल. असं करत 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 त्याला सगळं शिकायला लागेल असं तो सांगतो. एव्हरीथिंग इज लिंक्ड. तुम्ही कशात एक्सेल करणार आहात हे तुम्हाला डे 1ला नाही माहिती. तुम्ही हे सगळं करत गेलात की तुम्हाला कळेल की माझा
probably this is my way, this is my medium. Medium is medium. Medium doesn't become art. True. So इथे काय होतंय, एम्फसिस इज टोटली ऑन मीडियम. म्हणजे ग्रामरवरती फोकस आहे, पोएट्री बद्दल बोलतच नाहीये कोणी. मग ती आर्ट कशी म्हणायची? मग तर तुम्ही आर्ट स्कूलमध्ये जाऊन ग्रामर शिकलात म्हणून तुम्ही आर्टिस्ट का? हे माझे प्रश्न आहेत. Yes. मला आठवतंय प्रबोधिनीत असताना याच्यावरती विवेकराव पोंक्षे खूप छान बोलायचे की विद्यार्थी कसा घडवायचा आहे, शाळेला विद्यार्थी कसा घडवता आला पाहिजे, तर तो स्वतःचा स्वतः अभ्यास करू शकला पाहिजे असं त्याला शिकवायचंय. म्हणजे शाळेचं काम हे सेल्फ स्टडी करणं शिकवायचंय. तसंच काम हे कुठल्याही इन्स्टिट्यूटचं असलं पाहिजे. म्हणजे मध्यंतरी मी ॲज अ हॉबी शास्त्रीय संगीत शिकते. तिथे एक छोटा मुलगा येतो. तो मुलगा शाळेत कधी गेलाच नाही. सो आपल्याकडे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग म्हणून एक इन्स्टिट्यूट आहे. सो त्याच्याशी मी गप्पा मारत होते की हे सगळं कामकाज कसं चालतं. तो म्हणला पुस्तकं असतात आणि ती वाचायची आणि परीक्षा द्यायची तयार झालं की. सो दॅट इज द वे. म्हणजे त्याला ते कळतं की हा सिलेबस आज माझा अभ्यास करून झाला आणि आता त्यांची सेंटर्स असतात तिथे जाऊन मला परीक्षा द्यायची. म्हणजे तुम्ही जे म्हणलात की परीक्षा आहे म्हणून अभ्यास करतं, तसं नाही. माझा अभ्यास झालाय म्हणून मी परीक्षा देतोय. सो हे एज्युकेशन पहिलं मिळतंय. दुसरं तो म्हणला त्याच्यामुळे मी त्यांना नंतर प्रश्न विचारला की शाळेमध्ये तुला एखादी गोष्ट समजली नाही तर कंटिन्युअसली स्पून फिडिंग घे. म्हणजे धडा वाचून दाखवला जातो, शिक्षक सांगतात, तेवढं ऐकतात मुलं, होमवर्क करतात, तिथे विषय संपतो. पण म्हणलं हे सगळं तुझ्या बाबतीत घडतच नाही, मग तुला जर का शंका असेल तर तू कसं करतोस? तो म्हणला काही नाही, प्रॉब्लेम काहीच नाही म्हणे. इंटरनेटवर जातो आणि माझं मी शोधतो. सो मला प्रश्न पडतो आणि त्याचं उत्तरही माझं मी शोधतो. हे शिक्षण तो त्या पद्धतीने घेतोय. आज तसं कुठल्याच क्षेत्रात घडताना दिसत नाही. म्हणजे सो सरांचं जे म्हणणं होतं की आर्ट स्कूल्स बंद झाल्या पाहिजेत, त्याचा अर्थ मला असं वाटतं की आपण टीचिंग इन्स्टिट्यूट्स आहोत. वी शुड बी लर्निंग इन्स्टिट्यूट्स. करेक्ट. वी आर नॉट लर्निंग इन्स्टिट्यूट्स. आपण शिकणारे इन्स्टिट्यूट्स नाही आहोत. शिकवतोय आपण. तुम्हाला पाहिजे की नाही माहिती नाही, मला तुला शिकवायचंय, दॅट्स इट. तुला काय शिकायचंय माहितीच नाहीये. म्हणजे मला आठवतंय प्रबोधिनीत असताना विवेकराव नेहमी अशा पद्धतीने सांगायचे की प्रकल्प तुम्हाला काय करायचा आहे, आम्हाला ते नाही सब्जेक्ट द्यायचे. आज शाळांमध्ये काय होतं, शाळा सब्जेक्ट देते, त्या मुलांची ते करण्याची ॲबिलिटी आहे की नाही याच्याशी काही घेणं-देणं नसतं. मग ते प्रोजेक्ट करतात कोण? पालक. आणि जर का एखाद्या पालकाने असा बंड करायचा प्रयत्न केला की प्रोजेक्ट तुझा आहे, तूच केला पाहिजेस, तर त्या मुलाला कमी मार्क देऊन हे त्याचं खच्चीकरण करण्याचं काम शाळा करतायत ना पुढे जाऊन आणखीन. नाही, म्हणून तुम्हाला आपल्याला सोसायटीमध्ये, मला तरी असं खूप वेळा अनुभव आलाय, आय एम शुअर सगळ्यांचं ऑब्झर्वेशन असेल तसं त्यांनाही आलं असेल की आपण प्रश्न एक विचारतो पण तो समोरचा माणूस उत्तर तेच देतो जे त्याला माहिती. बरोबर. ही इज नॉट अड्रेसिंग माय क्वेश्चन. ही इज जस्ट टेलिंग व्हॉट ही नोज. बरोबर. दॅट इज द प्रॉब्लेम ऍक्च्युअली. दॅट्स व्हॉट आय मीन. यू शुड हॅव लर्निंग इन्स्टिट्यूट्स. एक प्रश्न मी सर्वांच्या वतीने विचारतो. मग अशा अनौपचारिक होताना अनेक विषय बोलताना एक जाणवलं की अकॅडमिक्स आपण जेव्हा वाढत असतो तेव्हा अकॅडमिक्स, स्पोर्ट्स आणि आर्ट, कला हे तीन समजा विविध प्रकारे एक्सपोजर आपल्याला मिळत असतं. अकॅडमिक्समध्ये आणि स्पोर्ट्समध्ये क्वालिटी काही प्रमाणात डिफाईन्ड असते की काय म्हणजे उत्तमता, काय म्हणजे चांगलं, हे माहिती असतं आपल्याला आणि ते इव्हॉल्व्ह होत गेलेलं आहे. कलेमध्ये हे तुम्ही कसं डिफाईन कराल की गुणवत्ता कशाला म्हणायचं, हे उत्तम, या चित्रातलं हे उत्तम आहे का नाही आहे किंवा काय? माझ्या दृष्टीने सगळीच चांगली आहेत आणि ती सगळी चित्रासमोर उभं राहिलं की ते काही ना काहीतरी आपल्याशी सांगत असतं, बोलत असतं. तुमच्या दृष्टीने गुणवत्ता म्हणजे काय किंवा उत्तमता म्हणजे काय, कले म्हणजे कुठली आहे? सो ते मी मगाशी म्हणालो जसं की मार्क्स कसे देतात अजूनही मला कळलं नाही आर्ट स्कूलमध्ये की काय त्याच्यामध्ये फॅक्टर्स बघितले जातात. पण जेव्हा मी बघतो आर्ट, जेव्हा बघतो त्यावेळेला जसं एक त्या आर्टिस्टचे एक एंगेजमेंट, पॅशन, इन्व्हॉल्वमेंट, म्हणजे हाऊ दॅट आर्टिस्ट इज इन्व्हेस्टेड इन दॅट आर्टवर्क, हे आपल्याला पास ऑन जर झालं तर आपल्याला कळतं की आपण जसं म्हणतो की सूर लागलाय. एखाद्या दिवशी एखाद्या पंडितजींचा सूर लागलेला नसतो, एखाद्या दिवशी खूप चांगलेला आहे. तसंच आहे, तेवढंच आहे. म्हणजे तो आर्ट इज एक्सपिरियन्शियल. आपण त्याला कुठलेही ॲनालिटिक्स लावू शकत नाही. अनुभव घेऊ शकतो फक्त. अनुभव चांगला आहे, अनुभव वाईट आहे किंवा काहीच झालेलं नाही, हे एखादं चित्र काहीच करत नाही तुमच्याबरोबर.
एखादं चित्र तुम्हाला वाईट अनुभव देतं, एखादं चित्र तुम्हाला एंगेज करतं किंवा काहीतरी करतं. अनुभवाचे खूप वेगळे लेयर्स आहेत, ते आपण ओळखू नाही शकत, आपण त्याचं ॲनालिसिस नाही करू शकत. तर ते अनुभव हा एकमेव क्रायटेरिया आहे आणि तो प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअलचा वेगळा आहे. त्याच्यामुळे आणि माझ्यामध्ये इथे कला त्या दोन डिसिप्लिनपेक्षा वेगळी होते. डेफिनेटली, कारण स्पोर्ट्स ही कॉम्पिटेटिव्ह आहे ना, त्याच्यामुळे वन इज कॉम्पिटिंग विथ अनदर, त्यामुळे तिथे तुम्हाला काहीतरी लावता येईल, पण इथे तसं नाही आहे. चित्रकला स्पर्धा होताना दिसतात. सो त्याच्याविषयी म्हणजे माझं वैयक्तिक मत झालं आहे की जी दोन चित्र सारखी नाहीत, म्हणजे एका चित्रकाराने काढलेली दोन चित्र सुद्धा सारखी नसतात, त्या ठिकाणी स्पर्धा कशी काय होऊ शकते? माझ्या बायोडेटामध्ये फार कमी ओळी आहेत. त्यातली शेवटची ओळी की आय स्टॉप सेंडिंग माय आर्टवर्क कॉम्पिटिशन्स इन 1990. म्हणजे मी 92 मध्ये पासआउट झालो. 1990 पासून मी बंद केलं. ती अशी बोल्ड लिहिलेली लाईन. सेन्सच नाही करत काही, ऍब्सोल्युटली नो सेन्स. कशाच्या बेसिसवर जज करणार? कोणाला काही विचारायचंय? येस. मी एकदम सामान्य प्रेक्षक आहे चित्रामध्ये, की जसं तुम्ही आर्ट स्कूलमध्ये सगळे शिकले किंवा एक्सपर्ट आहेत, तसं मला काही ज्ञान नाही जीवन. तर आता त्यांनी जपूराचा उल्लेख केला, मी जाऊन तिथे प्रदर्शन करू आणि सरांच्या बोलण्यात तर ते चित्र वाचणं हा विषय आहे. तर तिथलं बऱ्याच चित्र आम्ही वाचण्याचा प्रयत्न केला, तर ती चित्र वाचायची कशी? जी काही आता हे चित्र वाचतंय ते प्रभात ट्रेनचं आहे, विदुषी प्रभात आहे, हे सुधीर फडके आहे. तसे काही चित्र अशी नसतात, किंवा हा धबधबा आहे, हे झाड आहे, तर ती काही चित्र तिथं तशी नव्हती, किंवा त्याला आमच्या समजुतीप्रमाणे मॉडर्न आर्ट म्हणू शकतो आपण. तर ती कशी वाचायची आणि त्यातनं अर्थ कसा शोधायचा? मी या प्रश्नात एक फटक्याने भर टाकतो. ते प्रभातचं चित्र आहे हे आयडेंटिफिकेशन झालं. असं 10 कलाकारांनी जर प्रभातचं चित्र काढलं तर आता प्रश्न नाही. तेच मी बोलणार होतो की आयडेंटिफाय, तुम्हाला जे माहिती आहे, तुमच्या माहिती क्षेत्रात जेवढं आहे ते तुम्हाला दिसलं की तुम्हाला ते बरं वाटतं. समजण्यापेक्षा ते बरं वाटतं. समजणे हा खूप, म्हणजे आर्टिस्टला स्वतःला चित्र समजलेलं नाहीये कुठल्याच जगातल्या स्वतःचं. त्यामुळे तुम्हाला जर समजत असेल तर ती खूप मोठी गोष्ट आहे, पण तसं नाहीये. चित्र नाही समजत. चित्रातले आकार ओळखता येतात, ओळखीचे असतात, काही ठिकाणी असतात, काही ठिकाणी नसतात. पण आपण एखाद्या कम्प्लीट वेगळ्या कल्चरमध्ये जर एखादा काहीतरी ऑब्जेक्ट असेल जो आपल्याला कधीच एक्सपोज नाही होत आपण त्याला, आणि त्याचं एखाद्याने रिअलिस्टिक चित्र काढलं तर आपण ते ओळखू शकू का? त्याला माहिती आहे तो ऑब्जेक्ट आहे तसा, आपल्याला माहिती आहे का तो? आपल्या नोन एरियामधलं जे आहे ते आपण ओळखतो आणि त्याला आपण बरं म्हणतो. पण आता आम्ही बोलत होतो मगाशी की म्हणजे चित्र बघणे हे तुम्ही अचानक कधीतरी नाही सुरू करू शकत. तुम्हाला अगदी सुरुवातीपासून त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायला, आणि आज आपली घाई खूप आहे. आज मी चित्र बघितलं आणि 1-1.5 मिनिटात मला ते कळलं पाहिजे. हा एक झालंय आपलं ट्रेनिंग, असं झालंय की प्रत्येक गोष्टीतनं अर्थ काढायचा, प्रत्येक गोष्टीतलं ह्याचं काय होणार, किंवा मी हे केलं तर याचं काय होणार, हे अशी आपल्या मेंदूला सवय लागलेली आहे प्रत्येक गोष्टी. पण त्याच्यामध्ये आपण काय मिस करतो की एखादी गोष्ट जी मी कधी आयुष्यात बघितलेली नाही ती माझ्या समोर आली आहे आणि ती मी ते समजून घेण्यापेक्षा त्याचा इम्पॅक्ट काय झालाय माझ्यावरती याचा अनुभवच मिस करतो आपण. म्हणजे आपण कितीतरी जगातल्या मोठे मोमेंट्स मिस करतोय चित्राचा अर्थ समजून घेण्यामागे. चित्राचा अर्थ समजूच शकत नाही, चित्र अनुभवता येतं फक्त. खरंय. आनंद असेल, दुःख असेल, त्रास असेल, किळस वाटणं असेल, काहीतरी असेल, पण ते त्या चित्रातनं जे येतं ते तो अनुभव तुमचा. येस. तर जसं आपण सिनेमा बघतो, काही सिनेमा फील गुड असतात, काही आपल्याला उद्विग्न करून सोडतात, किंवा कादंबरी एखादी सुंदर करून सोडतात. तसं चित्रांमध्येही असतं की काही सुंदर चित्र असतात, पण काही चित्राचा सब्जेक्ट असेल जो विचार करायला लावेल, उद्विग्न करेल. तर अशा चित्रांना पण ऑडियन्स असतो का? कला ही कला आहे. तुम्ही सगळ्या कलेमध्ये सगळे प्रकार बघणार आहात. फक्त ते तुम्हाला रीड करता यायला पाहिजे. त्याच्यासाठी पुन्हा जसे मी आर्टिस्टना सांगतोय तसं बघणाऱ्याला पण एक्सप्लोअर करायला लागेल. तुमच्या समोर जेवढं आलंय तेवढीच आर्ट नाही आहे.
आणि आता लकीली इंटरनेट आहे, आपल्याला जगातली सगळी आर्ट बघायला मिळते. तुम्ही आता फॉर एक्झाम्पल पॅरिसला कधी गेलात तर लुअर म्हणून ते जगातलं सगळ्यात मोठं एक्झिबिशन आहे. तिथे जाऊन आल्यानंतर आनंदी वाटत नाही माणसाला, पण ती चित्र विचाराल तर ती अतिशय उत्तम दर्जाच्या कलाकृती आहेत. पण ते तिथनं बघून आल्यानंतर वाटतं की खूप दुःख भरलेलं आहे त्या सगळ्या चित्रांमध्ये. हां, पण त्याला ऑडियन्स आहे. म्हणजे तुमचा जो प्रश्न होता की ऑडियन्स असतो का, तर ऑडियन्स आहे. म्हणजे तुमच्या एक्सप्रेशनला ऑडियन्स आहे. मला कधी कधी काय वाटतं, तुम्ही हा जो पॉईंट मांडला खूप महत्वाचा पॉईंट आहे. चित्रांमधनं खरा आनंद मला वाटतं लहान मुलं घेतात. कारण मी एक आर्ट टीचरचा वर्ग बघितला होता. तिथे त्यांनी विषय दिला होता मुलांना अंडी उबवणारी कोंबडी, आणि त्या स्टेप बाय स्टेप सांगत होत्या कसं करायचंय. पहिले अंडी काढली, मग कोंबडी काढली, मग घर काढलं, मागे एक झाड काढलं, असा टिपिकल सीन काढला. तिथल्या मुलांचं काय चाललंय बघत होते. त्यातला एक मुलगा होता, त्याला सगळ्यात पहिल्यांदा रंगवायचं होतं. हे स्केच कम्प्लीट करण्यात त्याला इंटरेस्ट नव्हता, पण टीचर सांगतात त्याच स्टेप्सनी जायचं आहे, हा नियम असल्याने तो करत होता बिचारा. आता रंगवा म्हणल्यानंतर काय पहिलं रंगवायचं हे त्या सांगायच्या आधीच त्यांनी जांभळा खडू घेतला आणि अंडी जांभळ्या रंगाने रंगवली. सो त्या टीचर म्हणल्या, अरे वा, जांभळी अंडी दिली आहेत वाटतं कोंबडीनी वगैरे. पण तो एवढा आनंदी होता ते करून, की जर कोणी निकष लावेल की हे चित्र बरोबर आहे का, तर ते बरोबर नाहीये असं म्हणलं जाईल. पण तसा त्याचा इन्फ्लुअन्स नाहीये, कारण त्या मुलाने ती प्रोसेस एन्जॉय केली आहे आणि ते जे काही काढलं आहे त्यातनं तो एक्सप्रेस करायला शिकला आहे बेसिकली. सो आर्ट हे डेफिनेटली फॉर्म ऑफ एक्सप्रेशन आहे. आणि होतं कसं, आपण हे कंडिशनिंग करत जातो. म्हणजे जर का त्याला त्याची आई म्हणली असेल की जांभळी अंडी चुकीची काढलीस तू, तर तो मुलगा आयुष्यात जांभळी अंडी कधीच काढणार नाही परत. पण अंड जांभळं असू शकतं का, रंगवलं तर असू शकतं ना. सो हे जे लॅटरल थिंकिंग आहे, ही प्रोसेस तिथे संपली. म्हणजे सर जे आता म्हणत होते की वेगळं हे करून बघितलं पाहिजे, आणि आपला मनाचा तो माइंडसेट आहे की काय बरोबर आणि काय चूक, हे कंडिशनल त्या लेवलला स्टार्ट होतं ना. त्याच्यामुळे दर मिनिटाला लाखो आर्टिस्ट मारले जातात अशा पद्धतीने, प्रत्येक मिनिटाला. सर, एक अजून मला त्यांच्या प्रश्नाला जोडून विचारायचं होतं की ऑडियन्सनी चित्र कसं वाचायचं. तर जेव्हा आर्टिस्ट पेंट करतो तेव्हा काहीतरी विचार असतो, जो रिअलिस्टिक चित्र नाही येते, ऍबस्ट्रॅक्ट किंवा कन्सेप्च्युअल की एकदम बघून कळणार नाही. तर त्याच्या मागे जो विचार असतो तो ॲज अ सप्लिमेंटरी किंवा मेटाडेटा म्हणून तो द्यायला पाहिजे का, की यू शुड लिव्ह इट टू द ऑडियन्स टू डिसाइड ऑन देअर ओन. आपण म्हणतो की आर्टिस्टचं काहीतरी विचार असतो. एखादा आर्टिस्ट एक चित्र काढतो, एक अर्धा तास तरी चित्र काढत असेल, त्या अर्धा तासामध्ये तो आर्टिस्ट किती लाख विचार करतो, किंवा आपण किती लाखो विचार करतो. 15 मिनिटात आपण किती विचार करतो. आता आपण इथं बसलोय, पण इथं बसल्या बसल्या लोक जग फिरून आलेले असतात. पण तो कुठला विचार पकडायचा त्या आर्टिस्टनी तुम्हाला सांगायला, असा विचार पकडता येत नाही. त्याचा अनुभव आहे, तो अनुभव त्याच्यावरती त्यांनी रेकॉर्ड केला आहे. तो तुम्हाला कसा पास ऑन होतोय हे बघणाऱ्याची मजा आहे. आणि ही व्हिज्युअल आर्टमधली खूप मस्त चांगली गोष्ट ही आहे की परफॉर्मिंग आर्ट किंवा सिनेमामध्ये डायरेक्टर डिसाईड करतो की त्याची आर्ट तुम्ही कशी बघायची आहे. पहिली फ्रेम, दुसरी फ्रेम, शेवटची फ्रेम, एंड. तसं व्हिज्युअल आर्टमध्ये नाही. व्हिज्युअल आर्टमध्ये आय कॅन एंटर फ्रॉम एनिवेअर, आणि मी माझा अर्थ त्याला लावू शकतो, आणि असं करत करत ते चित्र एनरिच होतं कम्प्लिटली. कारण तीच त्याची ब्युटी आहे त्या आर्ट फॉर्मची. त्याला जर तुम्ही लॉक केलात तर त्याचा तुम्ही अर्थ किंवा ते चित्र तुम्ही लिमिट करताय. म्हणजे समजा जर मी एक चित्र लावलं आणि मला बघणाऱ्यांनी विचारलं की तू काय काढलंयस, सो व्हॉट आय टेल इज की मला काय वाटलं होतं तेवढंच मी सांगायचं, बाकी यू कॅन डिसाइड ऑन युअर ओन. हां, वाटलं होतं किंवा तुम्ही काय कसं असतं की आपण एक सुरुवात कुठं तरी करतो, ती सुरुवात सांगू शकता, किंवा तुम्ही ज्या विचारांमध्ये आहात ते सांगू शकता. पण त्याचं इंटरप्रिटेशन जे आहे ते व्ह्युअरनीच करायला पाहिजे. म्हणजे आता नवीन बऱ्याच ठिकाणचा ट्रेंड असा आहे की चित्रच फक्त लावलं जातं, त्याच्या बाजूला आर्टिस्टचं नाव नाही, मीडियम नाही, काही नाही, फक्त चित्र लावलं जातं. कारण त्याने पण ते डायल्यूट होतं. जर आज मी इथे बघितलं पिकासो, तर माझं ती सगळी हिस्ट्री ऑफ पिकासो माझ्या डोक्यात, आणि मग त्या पॉईंट ऑफ व्ह्यू मधनं मी बघायला लागतो. पण ते पण आता सगळं बंद करतायत की नाहीच काही, तुम्ही फक्त अनुभव घ्या चित्रांचा. हे तुम्ही जे म्हणालात ना, होम स्कूलिंगचा असा प्रयोग झालेला आहे. त्यांनी काय केलं, उत्तम शाळांमध्ये शिकणाऱ्या काही मुलांना चित्र काढायला लावलं
आणि जी मुलं शाळेतच जात नाही त्यांना चित्र काढायला लावलं. तर जी मुलं शाळेत जात होती ती 90 ते 95% मुलांनी डोंगर, नदी, सूर्य हे काढलं. आणि ज्यांनी कधी शाळा पाहिलीच नाही, रस्त्यावरची जी मुलं, त्यांनी अतिशय सुंदर सुंदर ते जे काही बघतात असं नाविन्यपूर्ण वैविध्यपूर्ण चित्र काढलं. अगदी महत्वाचा मुद्दा आहे. तरी या रस्त्यावरच्या मुलांनी डोळ्यांनी बघितलेलं होतं काय आहे. एक पुस्तक आहे फॅन्टम्स इन ब्रेन म्हणून. असं मूल की ते जन्मतः अंध आहे, त्यांनी कुठलाही रंग कधी बघितला नाही, अशा मुलांनी घोड्याचं हुबेहूब चित्र काढलं. हे कसं काय घडू शकतं? सो सर जे म्हणत होते की हे तुमच्या अनुभव अनुभवातलंय. सो त्या मुलांनी घोडा कधी बघितलाच नाही, कारण त्याला दिसतच नाही. तर त्यांनी ते काढलं कसं? म्हणजे आज हा मानसशास्त्राचा संशोधनाचा विषय आहे की माझा पुढचा प्रश्न हाच होता की आर्टिस्टचं सायकोलॉजिकल हेल्थ आणि त्याची जे काही त्याचं प्रदर्शन होणार आहे, प्रदर्शन म्हणजे निर्मिती या अर्थाने याचा कसा संबंध? तुम्ही जे काही करता ना ते डायरेक्टली ट्रान्सफर होतं तुमच्या कामात. जे काही विचार असतात तुमचे, ज्या स्टेट ऑफ माइंडमध्ये तुम्ही असता ते डायरेक्टली त्याच्यावरती उतरतात. म्हणजे जरी तुम्ही लपवायचा प्रयत्न करत असाल तरी तेही दिसतं की लपवायचा प्रयत्न चाललाय. आर्ट हे खूप डायरेक्ट मीडियम आहे, म्हणजे मध्ये काहीच नाही आहे त्याच्यात, त्याचं सगळंच दिसतं. फक्त याच्यामध्ये जजमेंटल कोणी व्हायचं, बघणाऱ्यांनी आपण का जजमेंटल व्हायचं हा पण भाग आहे. त्याला त्या आर्टिस्टला जे फील झालं त्याने ते केलं. तुम्हाला बघताना काय वाटलं ते तुम्ही फील केलं. पण मी जसं सांगत होतो मगाशी की प्रत्येक व्ह्यूअर त्याच्यामध्ये ॲड करत जातो. म्हणजे आज आपण मोनालिसाचं नाव ऐकलंय, त्याच्यामध्ये कितीतरी लोकांनी कितीतरी इंटरप्रिटेशन्स ॲड केलेली आहेत. त्या ओरिजिनल लिओनार्दो विंचीने ते केलं होतं का? तर डेफिनेटली नाही. पण त्याच्यामध्ये आपण एक 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 लेअर ॲड करत जातो आणि ती खरी मजा आहे व्हिज्युअल आर्टची. तो व्ह्यूअर ॲड करत जातो त्याच्यामध्ये एक एक लेअर. आणि ते काय करायचं आहे आपल्याला, म्हणजे त्या आर्टिस्टनी काय केलं. म्हणजे स्टोरी मी वाचली होती एका हिस्टोरियनची, इंग्लिश हिस्टोरियन होता, वॉज अ व्हेरी प्युरिस्ट